महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्ह समिट 2025 चं भव्य उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमात देशभरातील कंटेंट क्रिएटर्स आणि नवोदित कलाकारांना आपली कला आणि प्रतिभा सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। जसं आपण दावोसला जाऊन तिथले उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले, तसंच दावोससारखं जागतिक वातावरण मोदींनी मुंबईत निर्माण केलंय। विदेशातही अनेक प्रतिनिधी या समिटमध्ये सहभाग नोंदवणार आहेत। शिंदे यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणाले की ज्यांना वाटत होतं की मुंबईतील कलाकारांच्या महत्त्वाला केंद्र सरकार कमी लेखतंय, त्यांना पंतप्रधान मोदींनी याचं उत्तर दिलंय। काँग्रेस फक्त जुनी घिसीपिटी राजकारण करते। मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि विकास साधण्यासाठीच वेव्ह समिट 2025 चं आयोजन करण्यात आलंय, असंही त्यांनी नमूद केलंय। आज खरं म्हणजे वेव्ह समिट जी आहे, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 आज मुंबईमध्ये आयोजित केली ही परिषद। खरं म्हणजे ही परिषद हा जो काही उपक्रम आहे मीडिया आणि एंटरटेनमेंट मधला, या उद्योगांना बढावा देणं, त्यांना प्राधान्य देणं, हा पहिला कार्यक्रम, हा पहिली परिषद मुंबईमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी आयोजित केली। याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण आणि अश्विनी वैष्णव या विभागाचे मंत्री, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो, कारण मुंबईला त्यांनी महत्त्व दिलंय। आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले होते की मुंबईला फिनटेक कॅपिटल हब करू, आणि म्हणून त्याचबरोबर ग्रोथ सेंटर, मुंबई हे देशाचं ग्रोथ सेंटर आहे, आणि त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस तयार करू, हे आज खऱ्या अर्थाने त्याचं पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे। आणि मी सांगेन की खऱ्या अर्थाने मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, परंतु आता मुंबईचं नाव जागतिक नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही। मुंबईचं ब्रँडिंग होईल, मुंबईचं शोकेसिंग होईल, आणि त्याचबरोबर मुंबईचं मार्केटिंग होईल, आणि खऱ्या अर्थाने मुंबई काय आहे हे जगाला कळेल। आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता। जसं दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जातात, उद्योगाचं एमओयू करतात, तशाच प्रकारे मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं आज खऱ्या अर्थाने मुंबई दावोस झालं होतं, आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे। आणि म्हणूनच यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती होईल, आणि त्याचबरोबर रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळतील। धन्यवाद। आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहतच मी लहानाचा मोठा झालो, आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलंय, यासारखं भाग्य नाही। माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून माझा जो सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे, अशा शब्दात दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी भावना व्यक्त केल्या। आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या 18व्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन हास्य कलाकार दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले। त्यावेळी मोरे बोलत होते। मोरे म्हणाले, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या भावनांचा मला अनुभव आहे। हा केवळ बाजार नसून चळवळ आहे। या घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर साहेब यांचं शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येतंय। या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार मिळत असून तब्बल 18 वर्ष हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे। यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो, आणि मी ठाणेकर असल्याचेही मला अभिमान वाटतोय, असं दत्तू मोरे यांनी म्हटलंय। तर 1 मे ते 12 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे 45 स्टॉल असणार आहेत। या महोत्सवात धान्य आणि कडधान्यांचे 5 स्टॉल असणार असून महिला बचत गटांचे देखील 5 स्टॉल असणार आहेत। सुरुवातीला 5 कुमारिकांच्या हस्ते आंब्यांच्या रोपाचे पूजन करण्यात आले, तर मान्यवर पाहुण्यांनी प्रथेप्रमाणे फळांची परडी केळकर यांच्या हस्ते दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचं गाराणं घातलंय। महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, कमल संजय केळकर, निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर,
माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, ओमकार चव्हाण, भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, संतोष साळुंके, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, राजेश गाडे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी, सचिन केदारी या आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सातत्य असलेली एक संस्कृती, एक गोष्ट, एखाद्या गोष्टीचं 18 वर्ष सातत्य असणं फार मोठी गोष्ट आहे. ते सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे. आणि मला कळलं की कोविडमध्ये सुद्धा ही प्रथा आपण मोडली नाही. हा डाव मांडण्याचा आपण मोडला नाही. आणि त्यासाठीच माननीय केळकर सरांचं खूप खूप आभार आहेत. आणि फार सुंदररित्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या पद्धतीने त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे, ज्या पद्धतीची संधी उपलब्ध केलेली आहे, त्यासाठी खरंच त्यांचे मनापासून आभार मानायला काही म्हणजे खूप तेही फार कमी पडतील एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे. तर त्या बाबतीत मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर चळवळ राबवली जाते. ठाणेकरांना काय आव्हान करूया? सर्व ठाणेकरांना मला सांगायला हेच आवडेल की आवर्जून सर्वांनी इथे या, इथल्या स्टॉलमध्ये सहभाग घ्या. काही ज्यांना आंबा आवडतो त्यांनी येऊन इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या जातीचे आंबे बघायला मिळतात. ते आंबे घ्या आणि खरंच आपल्या शेतकऱ्यांना थोडीसं बळ द्या, त्यांना ऊर्जा मिळवू द्या. कारण की आपले शेतकरी आहे तर सगळ्या उपजीविकेचे साधन आपल्यासाठी अवेलेबल आहेत. त्यामुळे प्लीज सर्वांनी इथे नक्की भेट द्या. तर तू कोकणातला आहेस, आंबा कोकणातलं महत्वाचं पीक मानलं जातं. या पिकासाठी सरकारने काहीतरी करावं असं दरवेळेला कोकणातील शेतकऱ्याचं आपण काय म्हणतो या? ह्या इतर गोष्टींचं फार मला ज्ञान नाहीये खरं तर, पण एवढं सांगेन की मला आंबा खूप आवडतो. आणि आंबा हे आपलं मोठं फळ आहे, सगळ्यांच्या आवडीचं फळ आहे. आणि मला फार आवडतं. मी खरं तर बाकी इतर गोष्टींमध्ये नाही पडणार, पण मला एवढं सांगायला आवडेल की जगापर्यंत आपला आंबा पोचावा यासाठीच आपण सर्वांनी एकजूट व्हायला हवं. आणि तो कसा पोचेल यावरती लक्ष द्यायला पाहिजे. ज्या पद्धतीने केळकर साहेब आता जी चळवळ राबवतात, अशी चळवळ मला वाटतं की अख्ख्या भारतभर जर राबवली गेली तर खरंच आपण आपल्या देशातला एक आंबा हा अख्ख्या जगापर्यंत पोहोचू शकतो. ओके. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आदिवासी समाज देव देश धर्मासाठी जगणारा समाज आहे. समाजाच्या वतीने आज अभिवादन केलंय. राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी ठाणे कारागृहाला राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे. तसेच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे. सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचंही मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय. आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या निमित्तानं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेट्टी मशाल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलंय. राघोजी भांगरे यांना 2 मे 1848 रोजी याच ठिकाणी ब्रिटिश सत्तेने फाशी दिली होती. ब्रिटिशांविरोधात लढणारे आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा स्मरण करत या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या शौर्याला उजाळा देण्यात आलाय. कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला आदिवासी वीरांची माहिती देण्याचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा उद्देश होता. उपस्थित मान्यवरांनी राघोजी भांगरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला.
या कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि आता समोरचं तुम्हाला माहित आहे तिथं आमचं नाव जिवंत राहिलं पाहिजे। राघोजी भांगरे यांचं स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कारागृहाला नाव देण्यासाठी मी पुढाकार घेईल, मागणी करेल, विनंती करेल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो। या ठिकाणी राघोजी भांगरेंचा इतिहास आदिवासी विभागाच्या माध्यमातून, विविध योजनेच्या माध्यमातून, विविध योजनेच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एखादी योजना, त्या योजनेला नाव देऊन आम्ही नावारूप आणण्याचे 100% प्रयत्न करेल। अशीच या ठिकाणी आज मनापासून भावपूर्ण त्यांना अभिवादन आहे असं या ठिकाणी म्हणतो। आणि निश्चित आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून राघोजी भांगरेंचा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो। खूप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या निर्णयानं कोट्यावधी नागरिकांना दिलासा मिळालाय। या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आलाय। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील तसेच ऋषाली वाघुले व सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्टेशन परिसरातील नागरिकांना सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आले व जल्लोष साजरा करण्यात आलाय। करण्याचा जो बिल पास झालेला आहे त्यामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण संपूर्ण देशभरात आहे। आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल, या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील। मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे। काँग्रेसचं असं मत आहे की जोरामुळेच नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घ्यावा लागला। काँग्रेसकडे खरं तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही। किंबहुना या विषयाच्या संदर्भातली त्याच्या वेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्यावेळेस मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्यावेळेस त्याला हा निर्णय घेता येऊ शकत होता, पण त्यांनी तो टाळला। कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार। या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे। कारण याच्यामुळे आपल्याला त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमाने, शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे। उत्तर प्रदेशातील अयोध्येत कपड्याचं दुकान चालवणारा सराईत आरोपी मोहम्मद कय्यूम मोहम्मद युनुस हाशमी या दुकानाच्या मागच्या खोलीत एमडीचं उत्पादन करून ठाण्यात वितरित करत असल्याचा पर्दाफाश झालाय। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकानं 67.20 लाखाच्या 336 ग्रॅम एमडीसह अटकेतील आरोपी देवेश कुमार रामकिशोर श्यामकिशन शर्मा यांना दिलेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं उत्तर प्रदेशात जाऊन कपड्याच्या दुकानाच्या मागे सुरू असलेला कारखाना उद्ध्वस्त करत मोहम्मद कय्यूम मोहम्मद युनुस हाशमी याच्यासह बिपिन बाबूलाल पटेल याला बेड्या ठोकून यूपी पोलिसांच्या मदतीनं कारखान्यातील कच्चा माल, साहित्य आणि 1 किलो 148 ग्रॅम एमडी असा 2,30,49,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले। यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे। एमडी, चरस, गांजा, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं केंद्रस्थान अंमली पदार्थ तस्करांनी बनवलं होतं। ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ तस्कर यांच्यासोबत विक्री करणाऱ्या आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिल्यानं पोलीस पथकानं धडक कारवाई सुरू केली। अवघ्या 336 ग्रॅम एमडीसह मुंब्रा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपीनं एमडी बनवणाऱ्या यूपीतील कारखान्याची माहिती दिली।
अंमली पदार्थ विरोधी पथकानं यूपीत जाऊन धडक कारवाई करत एमडी कारखाना चालवणाऱ्या सराईत आरोपीसह एमडी बनवणारा उच्च शिक्षित रसायनशास्त्रातला शिक्षित आरोपीलाही बेड्या ठोकण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक यशस्वी झाले. या अनुषंगाने आतापर्यंत आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथं कारखाना होता एमडी बनवण्याचा ते कारखाना देखील आपण कायदेशीररित्या पंचनामा करून सील केलेला आहे. तिथलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे. या अनुषंगानं पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठे असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून एमडी किंवा अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत, तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी पोहोचून अधिक प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत.